हे बघा, तयार आहे आपलं मिरचीचं लोणचं बनवून. नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचं लोणचं. तर सर्वात आधी मी मिरची व्यवस्थित स्वच्छ धुवून सुकवून घेतली आहे. ही बघा, मी ही तिखटवाली मिरची घेतली, तुम्ही फिक्कीवाली पण घेऊ शकतात. तर मी मिरची आता कट करून घेणार आहे. या बघा, मी मिरच्या व्यवस्थित कट करून घेतल्या आहेत. एका मिरचीचे 4 तुकडे केले आहेत. आता आपण मसाला तयार करून घेऊ. तावा ठेवून घेतला आहे गॅसवर. तावा व्यवस्थित गरम होऊ देऊ आपण. तावा गरम झाला आहे तर साहित्य टाकून घेऊ आपण. 1 चमचा बडीशोप घेतला आहे. 1 चमचा धने, 1 चमचा राई घेतली आहे. मेथी दाणे अर्धा चमचा घेतले. अजून अर्धा चमचा धने पण घेते. बडीशोप. आता व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजून झाला आहे, बघू शकतात. हा बघा, या पद्धतीनेच भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आता गॅस बंद करून घेते आणि मसाला थोडा थंड होऊ देऊ आपण. थंड करून घेऊ आता व्यवस्थित. मसाला थंड झाला आहे. आता मिक्सरला बारीक करून घेऊ आपण. हे बघा, बारीक करून घेतला आहे, बघू शकतात. या पद्धतीने थोडंसं जाडच राहू द्यायचं आहे, जास्त बारीक पण करायचा नाही आहे. आता आपण साहित्य टाकून घेऊ. आता काय काय साहित्य. लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि आता आपण बारीक केलेला मसाला पण टाकून घेऊ. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ. एक चमचा मोहरीची डाळ घेतली. तेल गरम करून घेते मी आता. तेल टाकून घेऊ आपण. तेल टाकून घेतलंय. आता थोडं गरम होऊ देऊ तेल. इकडे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण मसाला मिक्स करून घेऊ. हे बघा, तेल गरम झालंय. गॅस बंद करून घेते आणि तेल आता थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, तेल पण झालंय आपलं व्यवस्थित तयार. आता आपण टाकून घेणार आहे. इकडे हिंग घेतली आहे. तेल टाकून घेऊ आता आपण. सर्व आता मिक्स करून घेऊ आपण.
हे बघा तयार झालं आहे आता लोणचं बनवून. तर आता थोडा चटपटीत स्वाद येण्यासाठी लिंबूचा रस पण टाकून घेते. आता परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा तयार आहे आपलं लोणचं बनवून. आता हे थंड करून घ्यायचं आहे. आता थंड झालं का मी बरणीत भरून घेणार आहे. बघू शकतात. आता आपण बरणीत भरून घेऊ लोणचं. साईडला ठेवून घेते. ही बघा इकडे बरणी घेतली. आता भरून घेते. हे बघा लोणचं बरणीत भरून घेतलं आहे. बघू शकतात. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही पण नक्की बनवा. खूप छान होतो. एकदा बनवा आणि वर्षभर खा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.